नमस्कार, बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची अपडेट समोर येते। वाल्मिक कराडला काहीही झालेलं नाही, सत्तेचा वापर करून त्याच्याकडे अधिकारी पाठवले जात आहेत, रुग्णालयातून षडयंत्र रचलं जात आहे असा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केलाय। यावेळी त्यांनी पोलिसांचे सीडीआर काढण्याची मागणी देखील केली आहे। काही झालेलंच नाही। सरकारमधला मंत्री सत्तेचा गैरवापर करून आतून लोक पाठवतोय, त्या पद्धतीने षडयंत्र सुरू आहे अशी शंका आहे। दवाखान्यात नेलं जातंय, तिथून षडयंत्र रचलं जातंय। जोपर्यंत आरोपी तिथं होते तोपर्यंत आणि त्याच्या अगोदरचे 8 दिवस आणि आरोपी जितके दिवस होते तितके आजपर्यंतचे त्याचे सीडीआर काढा। गेवराई पोलीस स्टेशनचा पीआय का ईपीआय त्यालाही घ्या। मी 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं तिथं रगा गेल्यात, मग रगा गेल्यात आरोपी। तर वाल्मिक कराडला मुंडेंमुळे व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते आहे, त्यामुळे मुंडेंचं मंत्रिपद काढून घ्या आणि कराडला कोण पाठीशी घालत होतं याचा शोध घ्या अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे। मी आधीपासून म्हणतो की सरेंडर होण्यापासून जी काही व्हीआयपी ट्रीटमेंट झाली ती मंत्रिपदा असल्यामुळेच त्यांना ते संरक्षण तिथं दिलं जातं। त्यामुळे त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी होती। अहो, हे तुम्हाला सांगतो मी की 28 तारखेला बीडला मोर्चा निघाला आणि माझ्या माहितीनुसार ते पुण्यामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवस तिथे ऍडमिट होते। जेव्हा लोक रस्त्यावर उतरल्यानंतर तिथून ते फरार झाले, त्यांना कुणी ऍडमिट केलं, त्या काळामध्ये कोण त्यांना भेटायला गेलं ह्याचाही तपास झाला पाहिजे। तर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते जरांगेंबाबत पंकजा मुंडेंनी मोठं विधान केलंय। जरांगेंनी सकारात्मकता दाखवली तर त्यांची भेट घ्यायला तयार आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्यात। मनोज जरांगे जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेत आणि पंकजा मुंडे या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत। त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे। कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणत्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते। ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे। आणि आता बातमी खासदार संजय राऊतांनी पालकमंत्री पदाबाबत केलेल्या मोठ्या दाव्याची। मुख्यमंत्री परदेशात असताना दिल्लीतून दबाव आणून पालकमंत्री पदावर स्थगिती आणल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। हा मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे असं देखील राऊत म्हणाले। तर दुसरीकडे पालकमंत्री पदाचा वाद नाही असं फडणवीस म्हणाले। मी कसं काय सांगणार, पण नक्कीच दिल्लीतून दबाव आला। मुख्यमंत्री परदेशात होते, महाराष्ट्रातल्या गुंतवणुकी संदर्भात त्यांच्या काही तिथे बैठका चालू असताना महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री पदावरून पेटवापेटवी होते, धमक्या दिल्या जातात, रस्त्यावर टायर जाळल्या जातात, गाड्या अडवल्या जातात। काय झालं या राज्यामध्ये? कुठला वादच नाहीये, कुठला वादच नाहीये, कुठला वादच नाहीये। तर दुसरीकडे पालकमंत्री पदावरून अजित पवारांनी आपल्याच पक्षाचे मंत्री नरहरी झिरवळांचे कान टोचलेत। मी गरीब असल्याने गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री केलं अशी खदखद झिरवळांनी बोलून दाखवल्याचं आपण पाहिलं। मात्र झिरवळांचं हे विधान योग्य नसल्याचं अजित पवार म्हणाले। पालकमंत्री या विभागाचं दिल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे का आम्ही एवढे गरीब आहोत। हा अल्प किंवा जिथं MIDCच नाही असा राज्यातला एखादा जिल्हा सांगा तर त्याचं नाव होतं हिंगोली। आता थोड्याफार प्रमाणात MIDC यायला लागल्यात आणि एवढं ऐकल्यानंतर मी सांगितलं का बाबा हे अल्प आहे, गरीब आहे, पाण्यापासनं वंचित आहेत, MIDC पासनं वंचित आहेत, अशा ठिकाणी माझ्यासारख्या गरीबाची नियुक्ती केली म्हणजे नेमकं काय ते मी शासनाला विचारणार अशा पद्धतीने मी सांगितलं। असं काही होणार नाही। मी त्यांना विचारीन, दर मंगळवारी आमची मीटिंग असते, अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असेल तर ते योग्य नाही। मी त्यांच्याशी चर्चा करून
काय गैरसमज झालेला असेल तर तो दूर करेल. अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधले मंत्री आता पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करताना दिसतात. मंत्री झिरवाळांनंतर आता हसन मुश्रीफांनी देखील आपली नाराजी बोलून दाखवली आहे. सध्या श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलंय. तर हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरऐवजी वाशिमचं पालकमंत्रीपद हवं होतं कळण्यात आलेलं आहे. तर कोल्हापूरवरून वाशिम जिल्हा तब्बल 623 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे मुश्रीफ नाराज असल्याची चर्चा आहे. मी मागे सांगितलेलं आहे याबद्दल. आता आपण जिथं योग्य ठिकाणी बोलायचं तिथं अजितदादा पवार आमचे नेते आहेत त्यांना बोललेलं आहे. श्रद्धा आणि सबुरी ठेवलेली आहे. वाशिम जिल्ह्याला झेंडा टू झेंडा असा पालकमंत्रीचा ठपका लागलेला आहे. हा तुम्ही पुसून करणार? हा पुसून निघेल. तर आपण पाहतोय आता अजित पवार गटातून मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे. झिरवाळांनंतर हसन मुश्रीफ यांनी देखील आपल्या पालकमंत्री पदावरून नाराजी व्यक्त केली आहे. तर यावेळी आपण श्रद्धा आणि सबुरीने काम करणार आहोत असा टोला देखील त्यांनी एक प्रकारे दिल्याचं कळत आहे. तर पालकमंत्री पदावर मुश्रीफ देखील नाराज आहेत. सध्या श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं यावेळी हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय. पालकमंत्री पदावरून हसन मुश्रीफ यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून. एका ड्रायव्हरने एकतर आधी गुन्हा केला, वर त्याला अडवलेल्या पोलिसांवरच त्याने अरेरावी केली आहे. मिल कॉर्नर चौकामध्ये कुणाल बाकलीवाल नावाचा चालक सुसाट वेगात गाडी पळवत जोरजोरात सायरन वाजवत होता. पोलिसांनी त्याला थांबवलं तेव्हा तो पोलिसांना धमकी देऊ लागलाय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. पोलिसांनाच शिवीगाळ करत 2 तासात सर्व पोलिसांना सस्पेंड करतो असं त्याने धमकावलंय. आरोपीवर योग्य कारवाई करण्याचं आश्वासन मंत्री गिरीश महाजनांनी दिलं. डायरेक्ट मारामारीची गोष्ट करतोय. अरे तू साहेबाला सुद्धा बोलला रे. त्यांना बोलला नाही आणि माझ्या नादी लागू नको. तुला सांगतो तू बोलला नाही. तू इकडे ये म्हणजे डायरेक्ट बोलला. मग तो काय म्हणणार मला खाली होता. अरे साहेबाला बोललो तू. अरे काय बाता करतो असं नाही बोलायचं. संदर्भामध्ये योग्य ती कारवाई होईल असं जर कोणी म्हणत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे. आणि या संदर्भामध्ये सगळी शहानिशी करून माननीय मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत तक्रार गेलेली असेलच मला वाटतं. या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई करते. आणि आता बातमी आहे काळजी वाढवणारी. गुलेन बेरी सिंड्रोमने राज्यात पहिला बळी घेतलाय. सोलापूरच्या तरुणाचा GBS मुळे मृत्यू झालाय. सोलापूरचा हा तरुण पुण्यातल्या धायरीमध्ये राहत होता. तर CA असणारा हा तरुण एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करत होता. पुण्यातच या तरुणाला जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. एका कार्यक्रमासाठी तो सोलापुरात गेला. त्या ठिकाणी त्याची प्रकृती आणखीनच बिघडली. 5 दिवस या तरुणावर ICU मध्ये उपचार सुरू होते. मात्र त्याला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलंय. तर गुलेन बेरी सिंड्रोम हा आजार नेमका कसा होतो, या आजाराची लक्षणं काय आहेत आणि हा आजारच होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर आपण पाहतोय पुण्यामध्ये कामाला असलेल्या सोलापूरच्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे. राज्यामध्ये GBSचा पहिला बळी गेलाय. CA असणाऱ्या तरुणाला पुण्यातच जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. मात्र सोलापुरात एका कार्यक्रमासाठी तो गेला असता त्या ठिकाणी त्याला अशक्तपणा जाणवू लागला आणि हळूहळू हा अशक्तपणा वाढत गेला. GBSचं निदान झाल्यानंतर 5 दिवस त्याला ICU मध्ये उपचारासाठी ठेवण्यात आलं. ICU मधून बाहेर काढल्यानंतर श्वसनाचा त्रास त्याला जाणवू लागला आणि नंतर काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. तर आपण पाहतोय हा सिंड्रोम नेमका कसा होतो. गुलेन बेरी सिंड्रोम कॅम्पिलोबॅक्टर जीवाणू त्याच्यासाठी कारणीभूत आहे. दूषित पाणी किंवा अन्न खाल्ल्यावर कॅम्पिलोबॅक्टरचा संसर्ग वाढतो. संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटीत वेदना होतात. 1 ते 3 आठवड्यांच्या आत GBSचं निदान होतं. तर लक्षणं नेमकी काय आहेत या आजाराची आपण पाहतोय. अतिसार, पोटदुखी, ताप, मळमळ किंवा उलट्या होणं. तर काळजी काय घेतली पाहिजे तर पाणी उकळून थंड करून प्या किंवा बाटली बंद पाणी वापरा.
शौचास गेल्यानंतर आणि जेवणाआधी साबणाने स्वच्छ हात धुवा. भाज्या आणि फळे चांगली धुवूनच खा. तर मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवा. कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न विशेषतः अंडी आणि मासे खाणं टाळा. तर पुण्यामध्ये जीबीएसचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. आतापर्यंत पुण्यामध्ये जीबीएसचे एकूण 74 रुग्ण आढळलेत. यातले 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतलाय. पुण्यामध्ये कमला नेहरू रुग्णालयामध्ये जीबीएसच्या रुग्णांवर आता मोफत उपचार होणार आहे. रुग्णांना स्वखर्चाने उपचार करावे लागत असल्याने मोठा भुर्दंड बसतोय. मात्र रुग्णांची हेळसांड पाहता पुणे महानगरपालिकेने जीबीएसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतलाय. कमला नेहरू रुग्णालयात त्यासाठी 50 सामान्य बेड्स आणि 15 आयसीयू बेड्स आरक्षित करण्यात आले. जीबीएसच्या संदर्भामध्ये काल एक नागरिकांनी मला 10 लाखाचं बिल दाखवलं. मी ते आयुक्तांना पाठवलं. पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे ह्या आजारांनी पेशंट लोक असतील तर त्यांना YCMला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे. अशा प्रकारचा निर्णय झाला. आणि आता महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी. मुंबईकरांना आज प्रजासत्ताक दिनी मोठं गिफ्ट मिळालंय. कारण कोस्टल रोड आता पूर्ण क्षमतेनं पूर्ण सुरू झालाय. कोस्टल रोड आणि वरळी वांद्रे सीलिंग जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. आणि या पुलाच्या लोकार्पणानंतर मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास फक्त 12 मिनिटांमध्ये आपल्याला करता येणार आहे. या पुलाचं लोकार्पण जरी आज झालं असलं तरी प्रत्यक्ष वाहतूक ही 27 जानेवारीपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे. या रस्त्याने मुंबईकरांना श्वास घेण्याकरता आणि वेळ वाचवण्याकरता मोठी मदत केली आहे. या रस्त्याने मुंबईला एक आंतरराष्ट्रीय स्वरूप देखील दिलेलं आहे. तर आपण पाहिलं एसटीच्या दरात 15% वाढ करण्यात आली आहे. मात्र या भाडेवाढीवर परिवहन मंत्र्यांनीच हात वर केलेत. एसटी भाडेवाढीची आपल्याला कल्पना नव्हती. प्रशासनातल्या काही लोकांच्या चुकीमुळे भाडेवाढ झाली असल्याचं धक्कादायक विधान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. त्यामुळे मंत्र्यांना न विचारताच अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने भाडेवाढ केली आहे का असा सवाल आता विचारला जातोय. ही भाडेवाढ जी दरवर्षी व्हायला हवी ती न करता 3 वर्षानंतर एकत्रितपणे केलेली प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ती झालेली आहे. मलाही माहीत नव्हती. याचं कारण असं आहे, मलाही आश्चर्य वाटलं. कारण मी माझ्या अधिकाऱ्यांना विचारलं, अरे एवढी मोठी दरवाढ होते आणि आपल्याला काय माहिती नाही, प्राधिकरण असतं. तर प्रवाशांनी एसटी भाडेवाढ सहन करावी. मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाडेवाढीला समर्थन दिलेलं आहे. सुविधा पाहिजे असतील तर भाडेवाढ सहन करा असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी प्रवाशांना दिला. तर आपल्याला नवीन बसेस हव्या आहेत. जवळपास 5000 नवीन बसेस महाराष्ट्रामध्ये येत आहेत. 10-15% वाढ प्रवाशांनी सहन करावी. जर सुविधा आपल्याला कॉम्पिटिशन आपण म्हणतो लक्झरी बरोबर करायची असेल किंवा आपल्याला ई बसेस आणायचे आहेत तर त्याच्याकरता थोडासा भार सहन करावा लागला. पण सुरक्षितताच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये प्रवाशाचा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. आणि आता टोरेस घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट समोर येते. टोरेसच्या सीईओ तौसिफ रियाज उर्फ जॉन कार्टरला 13 फेब्रुवारीपासून पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. घोटाळ्यामध्ये मुंबई पोलिसांनी आतापर्यंतची ही मोठी कारवाई केली आहे. तौसिफ रियाजला लोणावळ्यातून अटक करण्यात आली होती. आपणच टोरेसचा घोटाळा उघड केला असा दावा तौसिफ रियाजनं केला होता. धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचे ऑपरेशन टायगर राबवण्याचे संकेत पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी दिलेत. धाराशिव जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगं वाटायला नको असं सूचक विधान सरनाईक यांनी केलंय. त्यामुळे ठाकरे गटाचे कोणते नेते शिवसेनेच्या गळाला लागणार याची चर्चा सुरू झाली आहे.
भविष्यामध्ये तुम्ही बघा पुढे पुढे काय होत आहे, कारण शेवटी ठीक आहे स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या राज्यातील जनतेनं दाखवून दिलेले आहे की खरी शिवसेना कोणाची आहे. बाळासाहेबांचे खरे विचार घेऊन कोण पुढे चाललेले आहे. त्या माध्यमातून फक्त 80 जागा लढून 60 जागा निवडून आणण्याची किमया एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने केलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं आम्हाला खरी शिवसेना म्हणून दाखवलेलं आहे, धनुष्यबाण आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जर काही बदल झाला तर तुम्हाला काही असं विशेष वाटायला नाही. आणि आता बातमी समोर येते संगमनेरमधून. संगमनेर तालुक्यात बिबट्याला जेरबंद करतानाचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. खराडी गावातल्या वस्तीवर बिबट्याने हल्ला करून 4 गायींना जखमी केलं होतं. तेव्हा वन विभागानं तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन राबवत ग्रामस्थांच्या मदतीनं बिबट्याला जेरबंद केलंय. आपण पाहू शकतो बिबट्याच्या 4ही बाजूंनी जाळी टाकण्यात आली आहे आणि त्याला जेरबंद करतानाचा हा व्हिडिओ शूट करण्यात आला. गोल वा गोल गोल वा मार खाल्लाय. धरा धरा जाळी पण टाका नीट. गोल वा गोल गोल वा. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज. देशातल्या बेरोजगारीचं भयान वास्तव दाखवणारा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. पुण्यातल्या मगरपट्टा भागातला हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय. एका नामांकित IT कंपनीने वॉक इन इंटरव्ह्यूज घेतले होते. मात्र जॉबच्या मुलाखतीसाठी देशभरातून बेरोजगारांनी गर्दी केली होती. जालन्यात एका तरुणाने स्वतःलाच पेटवून घेतलाय. वाटूर फाटा या ठिकाणी ही घटना CCTV कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. गावातल्या व्यापाऱ्यासोबत या तरुणाचा पैशांचा वाद झाला होता आणि याच वादातून त्याने स्वतःला जाळून घेतलाय. आगीत तरुण 50% भाजलाय. जालन्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये तरुणावर उपचार सुरू आहेत. बदलापुरात एका महिलेनं 14 वर्षीय मुलाला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली आहे. सोसायटीमध्ये खेळताना आपल्या मुलाला बॉल लागल्याच्या रागातून या महिलेनं ही मारहाण केली आहे. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील कात्रज कोंढवा रोडवर द बर्निंग बाईकचा थरार पाहायला मिळाला. अचानक उभ्या असलेल्या गाडीने पेट घेतला आणि 2 गाड्या जळून खाक झाल्यात. या गाड्यांना आग कशी लागली हे समजू शकलेलं नाहीये. परिसरातील नागरिकांनी आग विझवली आहे. तामिळनाडूमध्ये एका ऑटो चालकाने दुचाकीवर बसलेल्या मुलाला हाताने मारण्याचा प्रयत्न केला. ऑटो चालक एका भरधाव गतीने सायकलवरून जात असलेल्या मुलाशी जवळपास येत होता. तर ऑटो चालकाने अचानक त्या मुलाला धडकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या या अतिरेकामुळे ऑटो उलटली आणि चालक स्वतः खाली पडला. GBS रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झालेली नाहीये. रुग्णसंख्या 73 वर स्थिर आहे. तरीही 14 रुग्ण अद्याप व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर GBS आजाराचे रुग्ण वाढत असल्याने महानगरपालिकेने 11 ठिकाणांचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी राज्य शासनाच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यातील सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दिलाय. त्यामुळे महानगरपालिकेच्या पाणवठ्यावरील पाणी हे शुद्ध असल्याचं आता स्पष्ट झालंय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा 3 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर MSRDC कडून येत्या 27 ते 29 जानेवारी या 3 दिवशी ब्लॉक घेण्यात येणार आहे. 3 दिवस गर्डर बसवण्याचं काम करण्यात येणार आहे. या काळात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक इतर मार्गाने वळवली जाणार आहे. कोल्हापुरातील 1958 शाळांमध्ये CCTV कार्यान्वित करण्यात आलेत. या निमित्ताने आता जिल्ह्यातील सुमारे 1.5 लाख विद्यार्थ्यांना सुरक्षा शाळा कवच प्राप्त झालाय.
अहिल्यानगरमधील राहता शहरातील शारदा शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत कॉपी न करण्याची शपथ घेतली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा होणार आहेत. त्या अनुषंगाने शिक्षण विभागामार्फत कॉपी मुक्त अभियान राबवलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तापमानाच्या पाऱ्यात सतत चढ उतार होत असून उकाड्यामध्ये वाढ झाली आहे. दरम्यान पुढील 1 ते 2 दिवस मुंबईतील उकाड्या वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. नंदुरबार पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन 13 वाहनं दाखल झाली आहेत. राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते या नव्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. तर पोलीस दलाला मिळालेल्या या वाहनांमुळे गुन्हे तात्काळ शोधण्यासाठी मोठी मदत होणार आहे.